प्रार्थना करूया. प्रार्थना करूया. प्रिय प्रेमाचे मंत्र गौरव बाबा सकाळपासून अद्भुत आमचा सांभाळ केला. परत एकदा या सायंकाळच्या समय तुमच्या वेळेने तुमच्या कृपेने तुमच्या पवित्र क्षणा करण्यासाठी आम्हाला संधी दिला तर धन्यवाद देतो. तेव्हा आमच्या संगतीने आमच्यातील दुष्टता काढून टाका, आमच्यातील पाप काढून टाका, आम्हाला पवित्र करा, आम्हाला शुद्ध करा, आम्हाला तुमच्या कृपेत चालवा अशा मी प्रार्थना करतो. जे मानस वचन ते बाबा तुम्ही पवित्र शास्त्रात देऊन ठेवला ते वचन आज आमच्याकडे नसताना त्या वचनाप्रमाणे मी जीवन जगावं म्हणून आमचं सहाय्य करा. तुमच्याकडे चालवा. त्या वचनाच्याद्वारे आम्हा प्रत्येकाला चांगला बोध मिळण्यासाठी बाबा तुम्ही कृपा करा. प्रारंभापासून शेवटपर्यंत आमच्या संगती आणि आम्हाला चालवा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केली म्हणून उत्पत्तीचा ग्रंथ उत्पत्तीचा ग्रंथ याचा 6वा अध्याय. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 6वा अध्याय. वचन 3. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची सत्ता त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे. तथापि मी त्याला 120 वर्षांचा काळ देईन. देव म्हणतो शीर्षक आहे, हेडिंग आहे, मानवाचे दुष्ट आहे. मानव एवढ्या दुष्टतेमध्ये आज गुरफटून गेलेला आहे. त्याच्या दुष्टांविषयी देव लिहिताना सांगताना म्हणतो मी त्याला 120 वर्षांचा काळ देईन. मी त्याला 120 वर्षांचा काळ देईन असं देव म्हणतो. देवाने पाहिले मनुष्याची दुष्टता भयंकर पसरत आहे. मनुष्य पाप करत आहे. त्याची दुष्टता देवाने पाहिलं आणि पवित्र शास्त्र सांगते देवाने त्यांचं आयुष्य 120 वर्ष केलं. पहिले किती होतं त्याचं वय? पहिले त्याचं वय किती होतं? सर्वाधिक आयुष्य कोण जगला? मथुशेला. किती वर्ष होते मथुशेलाचं वय? मथुशेलाचं वय किती होतं? 187. सर्वाधिक आयुष्य मथुशेलाचं वय 187. पाचवा अध्याय वचन 25. जेनेसिस उत्पत्ति का ग्रंथ 5वां अध्याय वचन 25. मथुशेलह 187 वर्षांचा झाल्यावर 187 वर्षाचा असताना त्याला लामेक झाला. 187 वर्षाचा असताना त्याला लामेक झाला असताना टोटल त्याचं वय कुल टोटल त्याचं वय एकंदर त्याचं आयुष्य लामेक झाल्यावर मथुशेल 782 वर्षे जगला. लामेक झाल्यावर मथुशेल 782 वर्षे जगला. व त्याला
आणखी मुलगे व मुली झाल्या. मथुशलाचे एकंदर आयुष्य 969 वर्षांचे झाले. मग तो मरण पावला. एकंदर आयुष्य किती मथुशलाचं? 969 वर्षे. 969. 969 मधून 120 वजा करा. 969 मधून 120 वजा करा. 969 मोबाईल तुमच्याकडे आहे ना? 969 मधून 120 वजा करा. मोबाईल आहे की बेटा? कशाला बुद्धीला ताण द्यायचं? लगेच मोबाईल उघडा, लगेच कॅल्क्युलेटर उघडा. बुद्धीला कशाला ताण द्यायचं? आहे ना आपल्याकडे? आपला मालक आहे ना आपल्याकडे? मालकाला विचारायला काय बेटा? एक जण एक सांगायला, एक जण एक सांगायला. 700 बरोबर आहे का? अरे बेटा काय किती गणितात कच्चे आहेत रे लेकर. अरे सांग रे बाळा. 969 मधून 120 वजा करा. 849 वर्षे देवबापाने कमी केला. बायबल आन्सर टू दी बायबल. कशासाठी कमी केला देवबापाने आयुष्य? कशासाठी कमी केला देवाने आयुष्य? मानवाची दुष्टाई. नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली. त्यांना कन्या झाल्या. तेव्हा मानव कन्या सुंदर आहे तसे देवपुत्रांनी पाहिले आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्यातही सर्व काळ सत्ता राहणार नाही. कुठे आली प्रियांनो ही दुष्टाई? सर्वप्रथम ही दुष्टाई कुठे आली? एदेन बागेमध्ये ही दुष्टाई पसरली. देव गप्प बसला का? देव गप्प बसला का? एदेन बागेत दुष्टता आल्यानंतर देव गप्प बसतो का? हकलून दिला देवबापाने. कोणाला? आदाम आणि हव्वाला हकलून दिला देवा. चले जाओ म्हटला देवा. दुष्टाई वाढली प्रियांनो एदेन बागेत. दुष्टाई वाढल्यामुळे देवबापाने त्यांना हकलून दिलं. म्हणून त्यांच्या पिढीला आदामाचेच वंश वाढायला सगळं काही. मथुशेलह आदामाचाच वंशज आहे ना. 969 वर्षे. 969 मधून देवा 120 वर्ष देतो. कोणाला? या मानवाला. 969 मधून 120 वर्ष देतो देवा या मानवाला. का? दुष्टाई. दुष्टाई. वचन 6. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. हृदय त्याचं प्रियांनो खेद झाला. त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, राहणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सर्व नाहीसे करेल. नाहीसा केला देवबापाने. देव नाहीसा करतो का? दुष्टाई वाढल्यामुळे देव नाहीसा करतो. दुष्टाई वाढल्यामुळे देव नाहीसा करतो. देव समाचार घेतो. देव नाहीसा केला. कसं नाहीसा केला बेटा देवाने? कसं नाहीसा केला देवाने? जलप्रलय.
जलप्रलयाच्या द्वारे 6 फुटाच्या माणसाला 5.5 फूट असलेल्या या माणसाला 5.7 असलेल्या या माणसाला बुडवण्यासाठी किती पाणी आलं प्रलयाचं भूतलावर? प्रलयाचं पाणी किती आलं भूतलावर? अरारत पर्वत प्रियानं बुडून गेले. तेवढं पाणी देवबापाने माणसांवरती पाठवलं. किती पाणी आलं पृथ्वीवरती? अरारत पर्वत बुडून जाते. अरारत पर्वत साधे आहेत का? अरारत पर्वत बुडून जातील एवढं पाणी देवबापाने माणसांसाठी पाठवला. बुडवून टाकला देवबापाने मानवाला पाण्यामध्ये. दुष्टता, दुष्टता. एक जनरेशन, एक पिढी, एक जनरेशन, एक पिढी पाण्यामध्ये गळत झाली. कोणाची? नोहाची. नोहा मग किती वाचले? किती वाचले? 8 जण वाचले. किती वाचले? 4 पुरुष 4 स्त्रिया. नोहा, त्याची बायको शेम, हाम, याफेत, त्याच्या बायका नवऱ्याचा येतात, नवरे बायकाचा येतात. नोहा बायकोचा येतो, बायको नोहाची ऐकते. अशा प्रकारे एक 8 माणसे एकमेकांचे ऐकतात आणि हे लोक देवाचं काम करतात. नोहा देवाला भिवून वागणार होता. नोहा देवाला भिवून वागणार होता. नोहा देवा समागमे चालणार होता. नोहामध्ये दुष्टता नव्हती. नोहामध्ये दुष्टता नव्हती. नोहामध्ये दुष्टता नव्हती हे स्वतः देव सांगतो. स्वतः देव सांगतो. अध्याय 7 वचन आहे. परमेश्वराने नोहाला सांगितले. माझी बाटली कुठे गेली बाबा? इथे रे बाटली असते ते वर ठेव दादा. हा व्हेरी गुड. वाच बेटा. तू आपल्या सगळ्या कुटुंबासह कारवात चल. कारण मी पाहिले आहे की देव पाहतो. तू देवाला पाहत नाही, देव तुला पाहतो. मी देवाला पाहावं त्यापेक्षा देव मला बघते. मी देवाला पाहते, मी देवाला पाहतो त्यापेक्षा देव मला बघू दे. मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. या पिढीत तूच माझ्या पुढे नीती. पिढी जनरेशन. पिढी म्हणजे जनरेशन. एक जनरेशन बघा कसं आहे नोहाची. त्या पिढीमध्ये, त्या जनरेशन मध्ये फक्त 8 जण नीतिमान आहेत. 8 जण. 8 जण नीतिमान आहेत. हा. सर्व शुद्ध पशुपैकी 7 नर माद्या आणि अशुद्ध पशुपैकी 2 नर माद्या आणि आकाशातील पक्ष्यांपैकी 7 नर माद्या बरोबर घे. सगळं करतो देव. तुम्हाला तारू तयार करायला सांगतो. इकडे तारू करतो नोहा, इकडे तारू तयार करतो नोहा आणि इकडे संदेश सांगतो नोहा. नीतिमान माणसांना काम आहे. नीतिमान माणसांना देवाचं काम आहे. नीतिमान माणसांना देव एक जबाबदारी सोपवतो. नीतिमान माणसांना देव एक कामगिरी सोपवतो. ते काम करत असताना संपूर्ण कुटुंब कामात आहे. संपूर्ण फॅमिली, गॉड्स फॅमिली म्हटले नोहाच्या कुटुंबाला. संपूर्ण कुटुंब देवाच्या कामात आहे. इकडे नोहा तारू बघ. मॅप सांगताना सगळं सांगतो ना कसं बांधायचं. रुंदी किती, उंची किती, खोली किती, लांबी किती, सगळं काय देव सांगतो ना. त्याप्रमाणे नोहा तारू तयार करतो. इकडे तारू तयार करतो. फार मोठं काम प्रियानो नोहाला. फार मोठं काम नोहाला. 2 काम आहेत नोहाला. इकडे तारू तयार करतो, इकडे संदेश सांगतो. किती वर्ष सांगितला संदेश नोहा? किती वर्ष सांगितला नोहा संदेश? 120 वर्षे संदेश सांगितला नोहा.
120 ऐकताच ऐकलात ना तुम्ही. तथापि मी मानवाला 120 वर्षांचा काळ देईन. 120 वर्षे 120 वर्षे लागली त्याला दारू बांधण्याला, संदेश सांगायला. इकडे दारू बांधतो, इकडे संदेश सांगतो. ऐकायला पाहिजे ना, ऐकले नाहीत. कोण? नोहाचे लोक ऐकले नाहीत, ऐकले नाहीत, ऐकले नाहीत. 120 वर्षे काळ थोडा आहे का? 120 वर्षे काळ थोडा आहे का? भरपूर काळ, भरपूर संदेश सांगितला नोहाने, तरी पण ते लोक आले नाही. नोहाचा काळ, जनरेशन संपला. काळ अब्रामाचा आला. अब्राम आणि लोट. अब्राम आणि लोट. एक नोहाचं जनरेशन संपलं. अब्राम आणि लोट त्या दोघांचा काळ आला. त्या काळामध्ये तेव्हाची जनरेशन कसं आहे माहित आहे? सदोम आणि गमोरा, दुष्टता. त्यावेळी पण दुष्टता, त्यावेळी पण दुष्टता. 2 शहर, 20 जुळे शहर, 20 म्हटलं जातं त्यांना. सदोम गमोरा, 20 शहर, जुळे शहर सदोम आणि गमोरा. त्यांची पण दुष्टता परमेश्वरापुढे आहे. लोट त्याच ठिकाणी आहे. कुठे आहे लोट? सदोमामध्ये आहे. कशी परिस्थिती आहे बघा सदोमाची. सदोमाची परिस्थिती कशी आहे बघा. दुसरे पेत्र याचा 2रा अध्याय, पेत्राचे दुसरे पत्र याचा 2रा अध्याय, वचन 5. त्याने प्राचीन जगाची ही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्वाचा उपदेशक नोहा याचे 7 जणांचं रक्षण केले. कुठे? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 7वा अध्याय मधलं वचन देवबाप पेत्राच्या 2ऱ्या पत्रामध्ये लिहितो. नीतिमत्वाचा उपदेशक, नीतिमत्वाचा उपदेशक नोहा याचे 7 जणांसह रक्षण केले. पुढे होणाऱ्या अभक्तांना उदाहरण देण्यासाठी सदोम व गोमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांना विध्वंसाची शिक्षा केली. देव शिक्षा करतो. देव शिक्षा करतो. आणि अधर्मी लोकांच्या कामातून वर्तनाने विटलेला नीतिमान लोट याची सुटका केली. अधर्मी लोकांच्या वर्तनाने विटला गेला. कोण? कोण? लोट. ते लोक अधर्म करतात म्हणून हा अधर्म करत नाही. ते लोक पाप करतात म्हणून हा पाप करत नाही. अधर्मी वर्तनाने, अधर्मी लोकांच्या कामातून वर्तनाने विटलेला नीतिमान लोट याची सुटका केली देवबापाने. कंसामध्ये तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या स्वैराचार्याची कृत्ये पाहून, त्याविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता. नीतिमान लोक दुष्टतेकडे बघितल्यानंतर चलबिचल त्यांचं मन कासावीस होत आहे. त्याचं मन कासावीस होत आहे. हे लोक असं का जीवन जगत आहेत? असं का जीवन जगत आहेत? असं का जीवन जगत आहेत? प्रभू पासून वेगळं जीवन जगत आहेत. कासावीस झाला. आमचा जीव पण प्रेम आहे. या पापाकडे बघून, या दुष्टतेकडे बघून जीव कासावीस व्हायला पाहिजे. भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे? अनितिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून हे प्रभूला कळते. शिक्षा आहे तुला, शिक्षा आहे. कसं वागायचं आहे वागू दे, शिक्षा आहे. प्रभूला कळते म्हणे. प्रभूला कळालं तरी आहे. दुष्टता पुढे आहे आणि अधर्मी लोकांच्या वर्तनाने घेतलेला लोट याची सुटका केली. लोटाची बायको त्याच्या 3 मुलींना देवबापाने सुटका केली असं बायबल सांगते. लोटाची बायको 2, त्याच्या 3 मुली. किती जण? 5 जण. आधी किती जण वाचले? आता किती वाचले? आता किती वाचले?
5 जण. किती कमी झाले? किती कमी झाले? 3 कमी झाले, 5 राहिले. आधी 969 मधून 120, 849 कमी झाले, 120 राहिले. त्याही 120 मधून 8 आले. त्या 8 मधून प्रियबंधू प्रियबळ 5 वाचले. त्याही 5 जणांमध्ये बायको मिस झाली. बायको मिस झाली. किती राहिले? 4 राहिले. 4 राहिले. दुष्टता, दुष्टता. लोककृष्ण वर्तमान 21 अध्याय वचन 34. लोककृष्ण वर्तमान 21 अध्याय वचन 34. 17 अध्याय वचन 26. 17 दोन्ही काढून ठेवा. आधी 17 अध्याय वचन 26. नोहाच्या दिवसात नोहाच्या दिवसात होते. नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही तसे होईल. मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहा तारवात गेला नोहा तारवात गेला. आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. जलप्रलय सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते, लोक खात होते, पीत होते, लग्न करत होते लग्न करत होते, व लग्न करून देत होते. लग्न करून देत होते. तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल. त्याप्रमाणे होईल. प्रियबंधू, देवाला विसरले. खाणं पिणं, लग्न करून देणं, लग्न करून देणं, देवाला पूर्णपणे विसरून गेले. खाणं पिणं चुकीचं नाही, लग्न करून देणं, लग्न करून देणं चुकीचं नाही, पण याच्यामध्येच गुरबटून गेले. देवाला पूर्णपणे विसरले. देवाला पूर्णपणे विसरले. देवाला पूर्णपणे विसरले. खाण्या पिण्याच्या नादामध्ये देवबापाला विसरून गेले. प्रिया, देवबापाला विसरले. त्या खाण्या पिण्याच्या नादामध्ये देवबापाला पूर्णपणे विसरून गेलं. तर येशू सांगतो, कुठे जुन्या करारामध्ये घडलेली घटना नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. कितवा वाचला? 17 अध्याय 26. आता वाचा 21 अध्याय वचन 34. तुम्ही सांभाळा, तुम्ही सांभाळा, नाही तर कदाचित अदाशीपणा अदाशीपणा म्हणजे खाणे, अदाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता, ऐहिक बुद्धी, संसाराच्या चिंता, यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे अकस्मात माणसावरती संकट येते. खात असताना, पीत असताना अकस्मात संकटे माणसावरती येते. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर याप्रमाणे येईल. ही दुष्टता निघून जायला पाहिजे. ही दुष्टता आमच्या निघून जायला पाहिजे. ख्रिस्त या भूतलावर आला, वधस्तंभावरती त्याने प्राण दिला. येशू वधस्तंभावरती प्राण दिला. अपराधामध्ये स्वतःला घडवू दिलं त्याने पाप केला नाही. आमची दुष्टता घालून देण्यासाठी स्वतः येशू ख्रिस्त वधस्तंभावरती, क्रूसावरती त्याने आपलं प्राण अर्पण केला या दुष्टतेपासून रक्षण करण्यासाठी. त्यावेळेला नोह आला, त्याच्यानंतर अब्राम आला, त्याच्यानंतर लोट आला, त्याच्यानंतर संदेश देत आले. आता नव्या करारामध्ये प्रवेश ख्रिस्त आला. 53 अध्याय वचन 12. यशायाचा ग्रंथ 53 अध्याय वचन 12. यामुळे मी त्याला पोरांबरोबर विभाग देईन,
बलवानाबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधात करू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले. बहुतांचे पाप त्याने आपल्यावरती घेतले. अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. आमच्यासाठी मध्यस्थी केला. नाहीतर त्या दुष्टतेने आपण पण मरून गेलो असतो. प्रिय बंधू, आपल्यासाठी त्याने मध्यस्थी केली म्हणतो बघा. यशया भविष्य वक्ता यशया, बहुतांचे पाप त्याने आपल्यावरती घेतले. त्याने अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. ख्रिस्ताने अपराध्यांसाठी त्याने मध्यस्थी केली. लोकपुरुष वर्तमान याचा 22वा अध्याय. लोकपुरुष वर्तमान याचा 22वा अध्याय. लोकपुरुष वर्तमान याचा 22वा अध्याय. लोकपुरुष वर्तमान याचा 22वा अध्याय वचन 15. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे बलाढ्याचे भोजन तुमच्या बरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. कारण मी तुम्हाला सांगतो की देवाच्या राज्यात ते पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन करणार नाही. मग त्याला हातात घेऊन उपकार स्तुती करत तो म्हणाला, हा द्या आणि आपणामध्ये याची वाटणी करा. कारण मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवल्याचा हा उपज यापुढे मी पिणार नाही. अशा प्रकारे शेवटचं भोजन देतो प्रभू ख्रिस्तांना. आपलं शरीर आणि आपलं रक्त सांडण्यापूर्वी प्रभू भोजनाच्या द्वारे तो सांगतो, हे तुमच्यासाठी जीवन आहे आणि हेच तुम्हाला दुष्टतेपासून वाचवणार आहे. हेच तुम्हाला दुष्टतेपासून वाचवणार आहे. हेच तुम्हाला पवित्र करणार आहे. त्या दिवशी दुष्टता आल्यामुळे प्रियांनो जगावरती जलप्रलय त्याने आणला. 2 शहरावरती अग्नी आणि गंधकाचा वर्षाव त्याने केला. आता पण तीच परिस्थिती आहे. जर आमची दुष्टता केली नाही, आम्ही जर ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, आपलं अंतःकरण त्याला दिलं नाही, तर तो दिवस अकस्मात पाषाणप्रमाणे आमच्यावरती येईल म्हणतो बघा. अकस्मात पाषाणप्रमाणे आमच्यावरती येईल म्हणतो बघा. तो दिवस अकस्मात पाषाणप्रमाणे आमच्यावरती येणार आहे, यामध्ये काही संशय नाही प्रियांनो. दुष्टता निघून जायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताच्या जवळ यायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं पाप निघून जायला पाहिजे. म्हणून गेल्या 2026 वर्षापूर्वी प्रवेश ख्रिस्त या भूतलावर आला. त्याने प्रभू भोजनाच्या द्वारे, भाकरीच्या द्वारे, रक्ताच्या द्वारे त्याने सांगितलं, हे तुमच्यासाठी जीवन आहे. हे तुमच्यासाठी जीवन आहे. आम्हाला जीवन आहे म्हणून सांगून गेला ख्रिस्त भूतलावर पदस्तंभावरती मरण्यात. किती माणसे मरून गेली. किती माणसाचं, या माणसाचं वय कमी केलं त्याने. कमी करून टाकलं वय. तर या भूतलावर सगळ्या माणसांना जाळून जलप्रलयामध्ये, त्या प्रलयामध्ये अग्नी आणि गंधकाच्या वर्षामध्ये मारून टाकला. तेव्हा दुष्टता देव निर्णय घेतो आणि मारून टाकतो. अजून आम्ही बदलत नाही का? अजून माझं जीवन मी देवाला समर्पित करत नाही का? अजून दुष्टता माझ्या पुढे आहे का? अजून मी तसंच वागतो का? मला जीवन मिळणार नाही. यशाचा ग्रंथ त्याचा 65वा अध्याय. यशाचा ग्रंथ 65वा अध्याय वचन 2 पासून आपण वाचूया. वचन 2 पासून आपण वाचूया. जो चांगला नाही, जो चांगला नाही, अशा मार्गाने, जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे स्वच्छंदपणे चालणाऱ्या फितुरी लोकांपुढे
चालणाऱ्या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य केले. मी आपले हात नित्य केले. तुम्ही सर्वजण माझ्याकडे या. त्या दिवशी आपण तेच काम केलं ना. त्या दिवशी अब्राम तेच काम केलं ना. त्या दिवशी लोट तेच काम केलं ना. आजच्या दिवशी पण यशाच्या घरी देव लिहितो जो चांगला नाही. त्याच्यासाठी जो चांगला नाही. यशाचा ग्रंथ याचा 65वा अध्याय वचन 2. जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे चालणारे फितुरी लोक, वाईट लोक, आपल्याच मनाच्या हट्टाप्रमाणे चालणारे लोक. हा, मी आपले हात नित्य केले. मी आपले हात नित्य केले. हा, असा हात धरतो बघा देव. नित्य केले माझ्या समक्ष बागात यज्ञ करून हा व विटांवर धूप जाळून मला शोभ आणणारे असे हे लोक आहेत. असे हे लोक आहेत. तुम्ही तसं करू नका. हात नित्य करतो ते तुमच्या आणि माझ्यासाठी. तुमच्या आणि माझ्यासाठी त्याचे हात अहोरात्र आहेत. प्रियानो, त्याच्या हातात यायला पाहिजे. जो चांगला नाही त्याला देखील देव बोलावतो. फितुरी माणसांना देव बोलावतो. दुष्ट माणसांना देव बोलावतो. जर आला नाही तर देव शिक्षा देतो. जो चांगला नाही अशा प्रकारे स्वच्छंदपणे फिरणाऱ्या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य म्हणजे नित्य. कधी तर आज नाही, उद्या नाही, परवा नाही, नंतर असं नाही. नित्य म्हणजे रोज मी आपले हात नित्य केले. वचन आहे, मी आपले हात नित्य केले. तुमच्या फितुरीपासून तुम्ही लांब व्हा. तुमच्या दुष्टतेपासून तुम्ही लांब व्हा. तुम्ही माझ्याकडे या. अशा प्रकारे मी आपले हात नित्य केले. म्हणतो बघा, मी आपले हात नित्य केले. ख्रिस्तात असताना फार मोठं जीवन आम्हाला आहे. ख्रिस्तात असताना फार मोठं जीवन आम्हाला आहे. शेवटपर्यंत ख्रिस्तामध्ये राहतो. शेवटपर्यंत ख्रिस्ती जो शेवटपर्यंत आहे. जो शेवटपर्यंत टिकेल तोच उतरेल. मी आत्ता आलो, नंतर येत नाही, नंतर आलो, नंतर येतो, नंतर मी विचारपूर्वक निर्णय घेतो, असं नाही. तो शेवटपर्यंत ख्रिस्तामध्ये असायचा. मध्ये तू जर गडबडून गेला, मध्ये जर तू सोडून गेला, मध्ये जर तू कुठेतरी गेला, उपयोग नाही. जो शेवटपर्यंत टिकतो तोच करतो. शेवटपर्यंत ख्रिस्तामध्ये राहा. शेवटपर्यंत ख्रिस्तामध्ये राहणं, शेवटपर्यंत ख्रिस्ताचं स्वरूप. ख्रिस्ताचं स्वरूप अनेकांना दिसायला पाहिजे आमच्यातून. आमच्या चालण्याच्या द्वारे, आमच्या बोलण्याच्या द्वारे, आमच्या वर्तनाच्या द्वारे, आमच्या बसण्याच्या द्वारे, आमच्या उठण्याच्या द्वारे, आमच्या बोलण्याच्या द्वारे, प्रेम करण्याच्या द्वारे ख्रिस्ताचं स्वरूप दिसायला पाहिजे. ख्रिस्ताचं स्वरूप दिसू द्या. माझ्या दिसत नाही का ख्रिस्ताचं स्वरूप? दिसत नाही. शेवटपर्यंत ख्रिस्ताचं स्वरूप दिसायला पाहिजे. शेवटपर्यंत ख्रिस्तात राहायला पाहिजे. शेवटपर्यंत जर ख्रिस्तात आम्ही राहिलो, प्रियानो, सार्वत्रिक जीवन आहे. आणि ख्रिस्तात राहिल्यानंतरच प्रियानो आम्हाला दुष्टतेपासून मुक्ती मिळते. बायबल जीवन आहे. बायबल हे जीवन आहे. बायबल हे श्वास आहे. श्वासाची किंमत माहिती आहे तुम्हाला? त्या व्हेंटिलेटरवरती असलेल्या माणसाला विचारा, श्वासाची किंमत किती आहे? बायबल हे श्वास आहे. तू आज जर बायबल वाचत नाही तर आज तू श्वास घेतला नाही. लक्षात घे. आज तू बायबल जर वाचला नाही तर आज तू जीवन जगला नाही, हे लक्षात घे. वजन आहे का? मी उगं पकडतो का हातामध्ये? बुद्धी नाही. केस कमी आहे पण बुद्धी लई आहे मला. बघा, ज्याला केस कमी आहेत त्याला खूप बुद्धी असते. दाखवू?
नोट कसं काय फाटले ते दादा? उगा बसलाय का इथं? महान वैज्ञानिक लोक, महान विचारवंत लोक, महान वैचारिक लोक एवढेच काय बायबलमध्ये पवित्र शास्त्रामध्ये केस नसणारा आलिशा हुतात्म्यांना उठवलाय. दिल को देखो चेहरा ना देखो. चेहरा बघायचा नाही, अंतःकरणाला बघतो ते. बुद्धिमान बुद्धिमान होऊया, बुद्धिमान होऊया, पण बुद्धिमान राहायला पाहिजे माणसाने. बुद्धिमान जगाच्या दृष्टिकोनातून नव्हे, देवाच्या दृष्टिकोनातून बुद्धिमान याच्यामध्ये बुद्धी आहे. या पवित्र शास्त्र बायबलमध्ये बुद्धी आहे प्रियांनो. या पवित्र शास्त्र, हे पवित्र शास्त्र बायबल आमच्यासाठी जीवन आहे, आमच्यासाठी श्वास आहे, आमच्यासाठी जीवनाची भाकर आहे, आमच्यासाठी मार्गदर्शन करणारा तो दिवा आहे, आमच्यासाठी प्रकाश आहे. दिवा आणि प्रकाश आहे. बायबल आमच्यासाठी दिवा आहे, बायबल आमच्यासाठी प्रकाश आहे, बायबल आमच्यासाठी जीवन आहे, बायबल आमच्यासाठी श्वास आहे. आज तू जर बायबल वाचला नाही, तू श्वास घेतला नाही. लक्षात घे. आज तू जर बायबल वाचला नाही तर आज तू जीवन जगला नाही. आजच्या दिवसासाठी तू मरून गेला देवाच्या दृष्टिकोनातून. मरून गेला देवाच्या दृष्टिकोनातून. बायबल पवित्र करते. बायबल आम्हाला काय करते माहित आहे? सार्वकालिक जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. बायबल आम्हाला प्रिय बंधू प्रिय बहीण आम्हाला जीवनाचा प्रकाश दाखवते. ख्रिस्त कसा आहे आम्हाला ते दाखवते. सार्वकालिक जीवनाविषयी आम्हाला सांगते. म्हणून देवबापाने प्रियनो ही फार मोठी संपत्ती आपल्या तुमच्या माझ्या हातामध्ये ठेवलेली आहे. फार मोठी संपत्ती देवबापाने तुमच्या आणि माझ्या हातामध्ये ठेवलेली आहे. याच्यासाठी कितीतरी लोकांनी कष्ट घेतले. प्रसंगी आपल्या जीवनाचं राखरांगोळी, संसाराची राखरांगोळी केलेली. याच्यासाठी आपला प्राण अर्पण केलेले. याच्यासाठी आणखी काय सांगू प्रियांनो, हे आमच्यासाठी श्वास आहे. आज तुम्ही जर बायबल वाचलं नाही तर तुम्ही श्वास घेतला नाही. रोज बायबल वाचा. रोज आपण बायबल वाचूया. रोज आपण पवित्र शास्त्र बायबल वाचूया. रोज आपण पवित्र शास्त्र बायबल मधील वचनाप्रमाणे जीवन जगूया. या पवित्र शास्त्र बायबल मधील वचने अनेकांना सांगूया. अनेकांना सांगूया. अनेकांना सांगा, आणण्यासाठी, कॅरी करण्यासाठी आणा. याला घेऊन या, याच्यावरती प्रेम करा. हे जर नाही तर तू नाही, हे जर नाही तर हे विश्व नाही. विश्व कसं तयार झालं माहित आहे तुम्हाला? विश्व कसं तयार झालं माहित आहे? इन द वर्ल्ड कसं तयार झालं माहित आहे? कसं तयार झालं? विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. शेवटचं वचन कुठं सापडते? इब्री लोकास्पत्र 11वा अध्याय वचन 3. मुलांमधून वाचते. वाच बेटा. जितेश काढतो का? काढ. इब्री लोकास्पत्र इब्री लोकास्पत्र याचा 10वा वचन. विश्वासाने आपल्याला कळते की शब्दाने विश्वाची रचना झाली. विश्वासाने आपल्याला कळते की ते शब्द आपल्याला इम्पॉर्टंट आहे ना, ते शब्द आपल्याला पाहिजे. दादा वाचते. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. आणखी काय पाहिजे तुला वाचण्यासाठी? आणखी कशाचा पुरावा देऊ? हे विश्वच जर देवाच्या शब्दाने झालंय, मग तू हे वाचत नाही का? विश्वास असणारा. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. ज्या विश्वामध्ये तुम्ही आणि राहतो ना, ते विश्व देवाच्या शब्दाने तयार झाले. देवाचा शब्द म्हणजे बायबल, the bread of life.
आवाज काढला का बाबा? इब्री लोकसत्र याचा 11 अध्याय नेहमी बायबलांना देवाचं वचन वाचा, देवाचं गौरव करा, दुष्टतेपासून लांब राहूया, परमेश्वराच्या अगदी जवळ येऊया. या दिवसांमध्ये आम्हाला परमेश्वराच्या अगदी जवळ येण्याची गरज आहे. आपलं जीवन त्याला समर्पित करण्याची गरज आहे. रसमूर्ती त्याने प्राण दिला आपल्यासाठी, रक्ताला रक्त सांगलं तुमच्या आणि माझ्यासाठी. म्हणून लक्षात घ्या, आपलं जीवन त्याला समर्पित करू, आपलं जीवन त्याला समर्पित करू. परत एकदा ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याला ख्रिस्ताला शरण जाऊ, ख्रिस्ताला म्हणून देवा आमची दुष्टता काढून द्या, आम्हाला नवे जीवन दे, आम्हाला नवे जीवन दे, आम्हाला मुक्त कर. या जगाच्या मलिनतेपासून तू आम्हाला मुक्त कर, या पापांपासून तू आम्हाला मुक्त कर, आम्हाला नवे जीवन दे. असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला जीवन मिळते. अन्यथा देवा कुणाचीच गय करणार नाही, कुणाचीच गय करणार नाही, कुणाचीच गय करणार नाही. मी पालक आहे, मी रेव्हरंड आहे, मी बिशप आहे, मी पंतप्रधान आहे, मी मोठा माणूस आहे, ही पद इथंच राहिली जाते. पदाने सार्वकालिक जीवन आम्हाला मिळत नाही. जीवनाच्या परिवर्तनाच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळते. अब्राहम आमचा बाप आहे असे आपल्या मनात आणू नका. येशू म्हणतो ना, आमचा बाप अब्राहम आहे, आमचा बाप अब्राहम आहे. मग काय करायचं? आमचा बाप अब्राहमच नंतर तुला सार्वकालिक जीवन मिळते का? आमचा बाप अब्राहम आहे असे आपल्या मनात आणू नका. हा, पुढे काय म्हणतो? कारण त्या दगडांपासून देव अब्राहमाला मुले निर्माण करण्यासाठी अर्थ आहे. दगडांपासून पण देव मुलं निर्माण करतो. अब्राहमापासूनच नव्हे, अब्राहमाची संतती असे म्हणणारे लोक स्वर्गाच्या राज्यात जाणार नाहीत. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, येशूवरती विश्वास ठेवणारे, येशूच्या द्वारे गुंतले गेलेले, दुष्टतेपासून लांब गेलेले लोक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करतील. देवा आपल्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करू, तुम्हाला शांती देऊ, तुम्हाला समाधान देऊ. त्याच्या वचनामध्ये दृढ असे दाखवू. या आपण डोळे बंद करू प्रार्थना करू. प्रिय देवा, दुष्टता सदोमणी गमोराची, दुष्टता नोहाच्या काळातील लोकांची, दुष्टता आदाम आणि हवेची, दुष्टता आमची. ख्रिस्तामुळे आम्ही वाचलो, ख्रिस्तामुळे आम्हाला जीवन मिळालं, ख्रिस्तामुळे आमच्या पातकांची क्षमा झाली, ख्रिस्तामुळे आज बरोबर प्रिय बाप्पा प्रार्थना करण्यासाठी संधी मिळाली, ख्रिस्तामुळे चर्चला येण्यासाठी संधी मिळाली, ख्रिस्तामुळे आज आम्ही पवित्र झालो, स्वतंत्र झालो, एक राष्ट्रनी झालो, देवाचे स्वतःचे असे लोक आम्ही झालो. आम्ही धन्यवाद देतो ख्रिस्तासाठी. आम्ही उपकार मानतो, पित्या तुमचं मनापासून आभार मानतो. देव बाप्पा, तुम्ही आम्हाला जीवन दिलात, तुम्ही आम्हाला आरोग्य दिलात. या दिवसांमध्ये आम्ही आधी इकडे तुमच्या देव बाप्पा जवळ येण्यासाठी आमची दुष्टता देव बाप्पा दूर जाऊन प्रिय देव बाप्पा एक पवित्रतेमध्ये आम्ही समर्पण करण्यासाठी चांगली बुद्धी शक्ती आम्हाला द्या. तुमच्या कृपेने चालवा. दिवसभर आमचं सांभाळ केला, रात्रीच्या समय देखील आमचं सांभाळ करा, आमचं रक्षण करा. तुमच्या कृपेने आम्हाला चालवा. हे बाबा, दयेने कृपेने आमच्या प्रत्येक पातळ्याच्या क्षणात आमच्यातून दुष्टता काढून टाका, मलिनता काढून टाका, तुम्हाला न आवडणारा स्वभाव काढून टाका. आम्हाला पवित्र करा, आम्हाला स्वच्छ करा, आम्हाला तुला प्रिय बाबा. यासाठी आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. ज्या प्रियाने वचने वाचली, ज्या प्रियाने वचने शांतपणे ऐकली, त्या प्रत्येकाला शांती समाधान द्या. आजच्या वचनाप्रमाणे जीवन जगणार अंतःकरण प्रत्येकाला येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना मिळवणे केली म्हणून शांत